चला तर आज बनवूया झणझणीत असा कटवडा। रेसिपी बनवायला खूप साधी सोपी आहे, झटपट तयार होते आणि खायला एकदम झणझणीत लागते। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे। त्याच्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली, 1.5 पळी एवढं तेल गरम करून घेतले। तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 मध्यम साईजचे कांदे घालायचे आणि हा कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। तर कांदा इकडे थोडासा लाल झाला, याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालूया। आता आलं आणि लसूण या कांद्याबरोबरच एक 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घेऊयात। याच्यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे, तर 2 चमचे एवढं सुक्या खोबऱ्याचा खीस घातलं आहे। आता हे खोबरंसुद्धा आपल्याला कांद्यासोबतच 1 मिनिटभर चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तर इकडे 2 मध्यम साईजचे टोमॅटो घेतलेत, तर ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत आणि कांदा टोमॅटो चांगला असा शिजेपर्यंत एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे चांगलं असं या तेलावर परतून घ्यायचं आहे। आता कांदा टोमॅटो चांगला असा शिजला गेला, याच्यामध्ये मूठ भरून कोथिंबीर घालायची। कोथिंबीर देठासकटच घ्यायची। तर एक 2 ते 3 मिनिटं ही कोथिंबीर या कांदा टोमॅटोसोबत चांगली अशी परतून घेऊयात। आता इकडे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा परतला गेला, गॅस बंद करायचा आणि हा कांदा टोमॅटो आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असा हा थंड करून घ्यायचा आहे। तर इकडे कांदा टोमॅटो चांगला असा थंड झाला आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायचे। तर इकडे मी अर्धा वाटी एवढं पाणी वापरून याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। याच्यामध्ये अजिबात आपल्याला आल्याचे किंवा कांद्याचे असे तुकडे ठेवायचे नाहीत, एकदम बारीक अशी ही पेस्ट आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर आता इकडे आपल्याला कट तयार करून घ्यायचं आहे, तर त्याच कढईमध्ये 4 पळी एवढं तेल घेतलं आहे। आता आपण इकडे कट तयार करतो आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे। आता हवं असेल तर तुम्ही तेल थोडं कमी केलं तरीसुद्धा चालेल, पण आपण इकडे कट वडा तयार करतो आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे। तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तर ते आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे चांगलं असं आपल्याला तेल सुटेपर्यंत या तेलावर परतून घ्यायचं आहे। आता एकतर आपण कांदा टोमॅटो हा चांगला असा भाजून घेतला होता, त्याच्यामुळे मसाल्याला पटकन असं तेल सुटतं आणि तेलाचा वापरसुद्धा आपण भरपूर केला होता, त्याच्यामुळे सुद्धा मसाल्याला पटकन असं तेल सुटायला मदत होते। तर आता इकडे बघू शकता, एक 2 ते 3 मिनिटांमध्येच चांगलं असं या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली। आता याच्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा एवढं हिंग घालूया। हिंगामुळे अजिबात आपल्याला जळजळत नाही, त्याच्यामुळे हिंग आवर्जून घालायचं याच्यामध्ये। तर आता हिंगसुद्धा आपण या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया। इकडे मसाल्यालासुद्धा चांगलं असं तेल सुटलं आहे। आता इकडे मी अर्धा छोटा चमचा हळद घातली, 3 ते 4 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, जेणेकरून आपल्या कटला चांगला असा लाल रंग येईल। तर इकडे मी कांदा लसूण मसाला घातला आहे, 1.5 मोठा चमचा। आता हवं असेल तर तुम्ही कुठलासुद्धा साठवणीचा मसाला घातला तरीसुद्धा चालेल। तर आता हे सगळे मसाले आपल्याला या तेलावर एक 2 ते 3 मिनिटं चांगले असे परतून घ्यायचे आहेत। आता या मसाल्यांना चांगली अशी आपल्याला तेल सुटून द्यायचं आहे। आता इकडे आपल्याला अर्धा छोटा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर आणि अर्धा छोटा चमचा धणे पावडर घालायची। आता ही धणा आणि जिरा पावडरसुद्धा या तेलासोबतच या मसाल्यांमध्ये आपल्याला चांगली अशी परतून घ्यायचं आहे। तर एक 3 ते 4 मिनिटांमध्येच या मसाल्यांना चांगलं असं तेल सुटायला सुरुवात होते। तर इकडे बघू शकता, एक 3 ते 4 मिनिटांमध्येच आपल्या मसाल्याला चांगलं असं तेलसुद्धा सुटलं आहे। सगळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेत। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर इकडे मी उकळलेलं पाणी याच्यामध्ये घातलं आहे। तर पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मग ते पाणी याच्यामध्ये घातलं। 2 ते 2.5 ग्लास एवढे उकळलेलं पाणी आपल्याला घालायचं आहे। तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर कट जो असतो तो जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा नसतो, तर त्याच्याप्रमाणे आपल्याला इकडे पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे चांगलं एकदा असं ढवळून घ्यायचं आणि याला चांगली एक अशी उकळी काढून घ्यायची। तर हा कट चांगला असा आपला मिक्स झाला आहे। आता याला चांगली एक अशी उकळी काढून घेऊया
आता या कटला व्यवस्थित अशी एक उकळी आली, गॅस बारीक करायचा आहे आणि एक 7 ते 8 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हा कट चांगलासा शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये जे आपण मसाले घातलेत तर या कटमध्ये हे मसाले व्यवस्थित असे उतरतील. तर इकडे कट आपला चांगलासा शिजतोय, तोपर्यंत इकडे आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार करून घेऊया बटाट्याच्या भाजीसाठी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 मिरच्या घेतल्यात आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर इकडे मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मिक्सरला याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. मिरची आणि लसणाची चांगली अशी पेस्ट तयार झाली. तर एक 7 ते 8 मिनटामध्येच इकडे कटसुद्धा आपला चांगलासा शिजला आहे. रंग बघू शकत असाल, रंग एकदम मस्त असा आला आहे आणि तर्रीसुद्धा खूप छान असे आले. तर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालूया आणि भरपूर अशी याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. चांगले एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इकडे बघू शकत असाल मस्त असा आपला कट तयार झाला. एकदम तर्रीसुद्धा खूप छान आली आणि चवसुद्धा खूप अशी भन्नाट आली याला आणि दिसायलासुद्धा खूप छान असा दिसतो आहे. तर इकडे आपला कट तयार झाला. तर इकडे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण इकडे बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात. आता आपण वडे बनवण्यासाठी बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. तर एका कढईमध्ये 1 पळी एवढं तेल गरम करून घेतले. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा एवढं मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. याच्यामध्ये 1 छोटा चमचा एवढं जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा चांगलं फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायचे आहेत. आता तयार करून घेतलेलं जे मिरची आणि लसूणचं वाटण आहे तर ते घालायचं आहे आणि बारीक गॅस करूनच आपल्याला मिरची आणि लसूण चांगलं ह्या तेलावर भाजून घ्यायचं. एक 2 मिनिटभर हे चांगलं असं भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंगसुद्धा या तेलावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता इकडे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये हळद घालायचं आहे आणि हळदसुद्धा या तेलावर चांगली अशी भाजून घ्यायची. आता इकडे मी 5 मध्यम साईजचे बटाटे शिजवून घेतले होते, तर ते बटाटे इकडे मी घातलेत. आता हवं असेल तर तुम्ही बटाटा मॅश करून घातला तरीसुद्धा चालेल, पण इकडे मी जसं शिजवून घेतला तसंच बटाटे इकडे मी घातला. आता तो मी पूर्णपणे असा मॅश करून घेणार आहे, ओलातण्यानेच मॅश करून घेणार आहे. तर बटाटा चांगला असा मॅश झाला. याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता ओलातण्यानेच याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं. खूप पण एकदम असं तर मॅश करून घ्यायचं नाही. थोडी बटाट्याच्या फोडी याच्यामध्ये दिसायला हव्यात. तर आता इकडे बटाट्याची भाजी आपली छान अशी तयार झाली. आता वड्यासाठी जर बेसनचं कोटिंग असतं तर ते तयार करून घेऊया. तर एका चाळणीमध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आणि पाव वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता हे पीठ आपल्याला चांगलं असं चाळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं. याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा एवढी हळद घातली आणि बेसन पीठ थोडंसं वातडं असतं तर त्याच्यामुळे इथे आपल्याला ओवा घालायचा आहे. तर अर्धा छोटा चमचा ओवा अशा पद्धतीने चुरून घालायचा. आता हे कोरडं असतानाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे चांगलं असं मिक्स झालं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं आपल्याला चांगलं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. तर इकडे मी 1.25 वाटी एवढं पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि एकदम स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घेतलं. तर इकडे बघू शकत असाल खूप पण पातळ नाही किंवा खूप पण जाड नाही. तर असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप घट्ट किंवा खूप पातळसुद्धा नाही. तर आता आपण वडे करून घेऊया. तर बटाट्याची भाजीसुद्धा चांगली अशी थंड झाली. तर लहान मोठ्या आकाराचे वडे तयार करून घेऊ शकता. आता तुम्हाला दाखवण्यासाठी एक 2 ते 3 मी गोल वडे तयार करून घेणार आहे आणि राहिलेल्या भाजीचे मी चपटे वडे तयार करून घेणार आहे. चपटे वडे तळायला कसे सोपे जातात, पूर्णपणे ते डीप फ्राय होतात आणि हे जे गोल वडे असतात तर ते तळायला थोडेसे मग त्याला जास्त तेल लागतं. तर इकडे तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने वडे आवडतात त्या पद्धतीने तयार करून घेऊ शकता. तर इकडे मी या भाजीचे सगळे असे वडे तयार करून घेतलेत. आता दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला वडे तळण्यासाठी सोडायचे आहेत. तर इकडे बेसन पिठामध्ये वडे चांगले असे घोळून घ्यायचे आणि नंतर हे तेलामध्ये सोडून द्यायचे.
थोडं जरी तेल थंड असेल तर बेसन पीठ चिटकून राहतं कढईला, तर त्याच्यामुळे वडे तुटतात. तर वडे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं. झारीनं थोडं थोडं तेल वड्यांवर सोडायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी बेसन पीठ चांगलं असं तळलं जातं, त्याच्यामुळे आपले कुठेसुद्धा वडे असे फुटत नाहीत. तर एक 2 ते 3 मिनटामध्येच हे वडे आपले तयार झाले. सगळ्या बाजूने व्यवस्थित असे तळले गेलेत आणि रंगसुद्धा थोडासा बदलला आहे. तर हे मी वडे काढून टिश्यू पेपरवर ठेवणार आहे. तर अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे मी तळून घेणार आहे. इकडे सगळे वडे तळून रेडी आहेत. तर आता आपण ताट वाढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कट घालायचे. कटचा जो रस्सा आहे तर तो घालायचा आहे. त्याच्यावर वडे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि नंतर जो राहिलेला कट आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी वर ची तर्री दिसण्यासाठी आपल्याला तर्री अशी वरून सोडायची पळीनं, म्हणजे ती अशी छान दिसते वर. आता याच्यावर आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदासुद्धा खूप छान लागतो असा खाताना, तर त्याच्यामुळे थोडासा कांदा घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता हवं असेल तर तुम्ही याच्यावर बारीक शेव घातली तरीसुद्धा चालेल किंवा फरसाण घातला तरीसुद्धा चालेल. जी तेलाची तर्री आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायची. तर मस्त असा झणझणीत असा आपला कट वडा तयार झाला. खायच्या आधी थोडासा मस्त असा लिंबू पिळायचा, म्हणजे चव एकदम छान अशी लागते. तर इकडे मी तुम्हाला तोडून दाखवते, तर तुम्ही बघू शकत असाल एकदम मऊ असा आपला कट वडा तयार झाला. खायला खूप छान लागतो आणि थोडासा कांदा घ्यायचा खाताना, म्हणजे एकदम भारी अशी त्याची चव लागते. तर कशी काय वाटली तुम्हाला ही कट वड्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्की या पद्धतीने घरी बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चालेल तर बाय बाय.